महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। भातसा धरण पूरस्थितीवर शहापूर पोलिसांची रंगीत तालीम। सापगाव येथे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता। भातसा धरणाचे दरवाजे उघडल्याने सापगाव येथील भातसा नदीला पूर आल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून शहापूर पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवारी व्यापक मॉक ड्रिल रंगीत तालीम घेण्यात आली। उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11:25 ते दुपारी 12:50 पर्यंत हा उपक्रम राबवण्यात आला। पूरस्थितीत नागरिकांना तातडीने मदत कशी करावी, विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय कसा साधावा आणि आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य किती प्रभावीपणे करता येते याची चाचणी या रंगीत तालीमद्वारे करण्यात आली। या मॉक ड्रिलमध्ये शहापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, कसारा, किन्हवणी आणि वासिंद पोलीस स्टेशनचे प्रत्येकी 5 कर्मचारी, SRPF पथक, शहापूर विभागीय स्टॉकिंग फोर्स, नगरपंचायतचे अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामसेवक, सापगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, कर्मचारी तसेच जीवरक्षक पथकाचे सदस्य सहभागी झाले होते। सदर रंगीत तालीम दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन किटचा वापर करण्यात आला। यामध्ये बोट, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका आणि बचाव साहित्याच्या साहाय्याने नदीत अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शी सादर करण्यात आले। बचाव कार्यात आलेल्या व्यक्तीस आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकाने तात्काळ प्रथमोपचार व CPR देण्याची प्रक्रिया दाखवून दिली। त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यास रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे हलविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले। या रंगीत तालीममुळे पूर, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी विविध विभागातील समन्वय अधिक सक्षम होण्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले आहे। या उपक्रमाची योग्य ती नोंद शहापूर पोलीस ठाणे तसेच ठाणे ग्रामीण नियंत्रण कक्षामार्फत करण्यात आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर, सगीर शेख, खर्डी, शहापूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।